असा कसा संशय आला त्यांना तुमच्यावर? काय माहिती अहो, तेच तर काय कळणं झाले. संशय येण्यासारखं काही वागलायत का तुम्ही? आई शपथ लालिताई, मी तसं काहीच वागलेलो नाही. भाऊजी खरं सांगा, माझ्यापासून काय लपवून ठेवू नका. म्हणजे बाकीची पोरं चर्चा करत असताना सगळी गोपाची बाजू घेतात, पण मी नेहमी तुमच्या बाजूने बोलतो. म्हणजे गोपाची चूक आहे, तोच दोष आहे असंच बोलतो मी. त्यामुळे बहुतेक जामकर साहेबांना माझ्यावर संशय आला असेल. हो, पण असं करायची काय गरज होती? अहो, त्यांना काय माहिती आहे सांगा बरं पोरांना? मला सगळं माहीत असताना मी गप कसं बसू? मला माहिती आहे ना त्यानं तुमच्यावर किती अन्याय केला आहे, तुम्हाला काय त्रास दिलाय ते. त्यामुळे मग मी बोलतो. मला कळतंय, पण असं वागून कसं चालेल? तुम्हाला तुमच्या रागावर ताबा ठेवायला पाहिजे. नंतर एक चूक झाली ना, सगळा प्लॅन फिसकटेल. ठीक आहे, इथनं पुढे लक्षात ठेवीन मी. भाऊजी, आता जामकर साहेब नक्की कुणाची चौकशी करतायत, गावात कुणाकुणाला भेटतायत, चौकशीसाठी पोलीस स्टेशनला कुणाला बोलवतायत, नेमकं काय विचारतायत, ह्या सगळ्यावर बारीक लक्ष ठेवायला लागेल. नाही ते तर मी करतोच हो. दुसरीकडे एक नवीन घोळ झालाय. कसला गोळ? ते जिथे अमंग्या झुंजार आहेत ना, त्यांनी तुम्ही हरवलेलं पोस्टर छापाय घेतले. ते पोस्टर सगळं रिक्षावर, ट्रॅव्हल्सवर, एसट्यांवर सगळीकडे लावणार आहेत. म्हणजे नुसत्या साताऱ्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात होईल तुम्ही हरवलाय ते. नाही भाऊजी, असं झालं तर सगळा प्लॅन फसल. तेच तर. मला बाहेर पडणं अवघड होईल, आणि केस सुरू असताना मी तरी किती लपून बसू? तेच तर. भाऊजी, काही झालं ना तरी पोस्टर लागता कामा नये. काहीतरी करा, पण हे पोस्टर लागू देऊ नका. मला आली ताई, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुमची एक बी पोस्टर मी लागून देणार नाही. भाऊजी, थँक्यू. तुम्ही सोबत आहात ना, म्हणून मला लढायला बळ मिळतंय. अशीच तुमच्या बहिणीची साथ द्या. बरं, आता तुम्ही निघा, नाहीतर कुणीतरी बघल. ठीक आहे, काळजी घ्या.